नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाची जाहिरात आलेली आहे. जवळपास 236 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटद्वारे विचारणा केलेली आहे की त्याच्यातील जी महत्त्वाची पदे आहेत, मग त्याच्यामध्ये संरक्षण अधिकारी पद असेल, त्याच्यामध्ये परिवीक्षा अधिकारी पद असेल, कनिष्ठ काळजीवाहक, वरिष्ठ काळजीवाहक अशी जी काही पदे आहेत महिला आणि बालविकास विभागामार्फत, तर त्या पदांविषयी त्यांच्या कामकाजाविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारणा केलेली होती. तर तेच मी आज तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर जी जाहिरात असते त्या जाहिरातीमधूनच काही मुद्दे उचलून त्या ठिकाणी मोठमोठे व्हिडिओ बनवले जातात आणि विद्यार्थ्यांना थोडंसं एक प्रकारे मिसगाईड केल्यासारखं ते व्हिडिओ मी देखील बघतो. तर त्या व्हिडिओमधून जे हवं असतं विद्यार्थ्यांना ते काही मिळत नाही आणि दुसरीच माहिती त्या ठिकाणी असते. परंतु आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी प्रॉपर माहिती हवी असते रिलायबल सोर्सच्या माध्यमातून, तर ती माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोचवा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि करायला सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, महिला आणि बाल विकास विभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 236 पदांसाठी एकूण जाहिरात निघालेली आहे आणि 3 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे. याच्यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब नॉन गॅझेटेड राजपत्रित 2 पदे आहेत. परिवीक्षा अधिकारी यांची 72 पदे आहेत आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 57 पदे आहेत. मग वरिष्ठ काळजीवाहक यांची 4 पदे, कनिष्ठ काळजीवाहक यांची जवळपास 36 पदे, स्वयंपाकी आहे, लघुलेखक आहे. तर याबाबत आपल्याला लघुलेखक म्हणजे स्टेनो असतील, स्वयंपाकी असतील, याबाबत आपल्याला त्यांच्या पदनामावरूनच कामाचं स्वरूप कळतं. परंतु परिवीक्षा अधिकारी आणि संरक्षण अधिकारी ही 2 पदे या जाहिरातीमध्ये अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यांच्या पदनामावरून सुद्धा एक आयडिया त्याची येत नाही की काय नेमकं काम असू शकतं यांचं. तर मित्रांनो, आज तेच तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण परिवीक्षा अधिकारी यांचं काम काय असतं, यांच्या कामकाजाचं स्वरूप आधी समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिला आणि बाल विकास विभागामार्फत महिलांबाबत त्या ठिकाणी विविध योजना राबवणं असेल, महिलांचं संरक्षण करणं असेल किंवा जी काही बालके असतात तर त्या बालकांना सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण पुरवणे हे महिला आणि बाल विकास विभागाचं महत्त्वाचं कामकाज असतं. याच्यामध्ये जे काही बालक हे 18 वर्षापेक्षा कमी असतात, म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा बालक असला, नाबालिक आपण ज्याला म्हटलं जातं, जर त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि अशा व्यक्तीला जर कोर्टाने शिक्षा दिली तर ही शिक्षा त्या ठिकाणी याला त्या ज्या बालकाला आहे तर त्याला जेलमध्ये पाठवायचं किंवा नाही, तर त्याच्यासाठी JJB म्हणजे ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड, बाल संरक्षण समिती म्हणून त्या ठिकाणी असते. तर ही समिती ठरवत असते की याला परिवीक्षा अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ठेवायचं किंवा याला त्या मुलाला त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवायचं. तर अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी JJB करत असतं आणि JJB जे असतात, ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड, तर ते परिवीक्षा अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवत असतात. आता परिवीक्षा अधिकारी हे काय काम करत असतात? मग परिवीक्षा अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एखादा बालक जर सोपवला, ज्याने गुन्हा केलेला आहे कळत न कळतपणे, तर अशा बालकाच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी त्याला नवनवीन संधी उपलब्ध करून देणे किंवा त्याला विविध समुपदेशनाच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी समाजामध्ये पुनर्स्थापित करण्याचं काम परिवीक्षा अधिकाऱ्याचं असतं. एक प्रकारे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणूनच त्या ठिकाणी परिवीक्षा अधिकारी त्या मुलाचं त्या ठिकाणी संरक्षण करत असतात किंवा त्याचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये जे बाल न्याय मंडळं असतात मित्रांनो, ज्युवेनाईल कोर्ट, तर हे अर्धन्यायिक कामकाज करत असतात. बाल संरक्षण कायदा 2015 अंतर्गत बाल न्याय मंडळाची त्या ठिकाणी स्थापना पूर्णपणे भारतभर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे काही परिवीक्षा अधिकारी आहेत तर त्यांचं काम आता बघूया. जिल्ह्यातील बाल गुन्हेगार जे आहेत तर त्यांचा डाटा, त्यांची माहिती संकलित करण्याचं महत्त्वाचं काम परिवीक्षा अधिकारी यांना करायचं असतं.
JJB जे म्हणतो आहे मी, ज्युएनाईल जस्टिस बोर्ड, तर त्याच्या कामकाजामध्ये त्यांना सहकार्य करणे आणि नियमितपणे उपस्थित राहणे, चौकशी करण्यासाठी JJBला पाठिंबा देणे, सामाजिक तपासणी अहवाल तयार करणे आणि ते शासनाला सादर करणे, केस फाईल्स असतील किंवा इतर रजिस्टर असतील ते मेंटेन करणे, JJBकडून घर, त्यानंतर फिटनेस असलेला व्यक्ती, फिट असलेली संस्था, CCLचं एस्कॉट करणे. याच्यामध्ये चाइल्ड कन्व्हिक्ट लॉ याच्यानुसार जो बाल गुन्हेगार सिद्ध झालेला असतो तर त्याला CCL असं म्हटलं जातं. त्यानंतर पर्यवेक्षण आणि प्रकाशनानंतर CCLचा पाठपुरावा भेटी घेणे, CCLचे पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्मिलन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसोबत त्या ठिकाणी संपर्क वाढवणे आणि मिशनची जी उद्दिष्टे आहे तर ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी DCPO यांनी त्या ठिकाणी जे काही कामकाज नियुक्त केलेलं आहे तर ते कामकाज पूर्ण करणे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की परिवीक्षा अधिकारी गट क हे त्या ठिकाणी DCPO गट ब राजपत्री यांच्या हाताखाली कामकाज बघत असतात. आता DCPO म्हणजे काय याच्यासोबतच तो मुद्दा आला. त्या ठिकाणी DCPO म्हणजे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर, म्हणजे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जे पद या जाहिरातीमध्ये सुद्धा आहे. 2 जागा या संरक्षण अधिकाऱ्यासाठी आहेत गट ब च्या, आणि कनिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याच्या जवळपास 57 जागा त्या ठिकाणी आहेत. मग आता संरक्षण अधिकारी म्हणून त्यांना काय काय काम करावं लागतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, एका जिल्ह्याला एक जिल्हा संरक्षण अधिकारी असतात आणि त्यांच्या हाताखाली परिवीक्षा अधिकारी 2 किंवा 3 कामकाज बघत असतात. याच्यामध्ये मुलांची जे बालगुन्हेगार असतात तर त्यांची निराधारता टाळण्यासाठी किंवा कुटुंबांची जी जोखमीची कामे आहेत किंवा जोखीम टाळण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे, अशा मुलांना आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, व्यावसायिक कौशल्य इत्यादी सारख्या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम संरक्षण अधिकाऱ्याचं असतं. त्याचबरोबर बाल संरक्षण समस्यांच्या विविध आयामांमध्ये मुलांची संख्या, संस्थांमधील मुलांची संख्या, त्यानंतर त्यांना विविध प्रकारच्या सेवा कोणत्या आवश्यक आहेत याचा डाटा तयार करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण अधिकाऱ्यांचं असतं. त्यानंतर मुलांना निवारा देणाऱ्या ज्या काही NGOज आहेत किंवा ज्या शासकीय संस्था आहेत तर त्या शासकीय संस्थांची नोंदणी करून घेणं सुद्धा काम आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर राबवण्यात येणारे जे इतर बालकल्याण कार्यक्रम असतात, संरक्षण कार्यक्रम असतात तर त्यांची पूर्वतयारी करणे, त्यांची देखरेख करणे इत्यादी कामकाज संरक्षण अधिकारी करत असतात. प्रत्येक मुलाचे दस्तावेज तयार करून घेणे, मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, शाळेत जाण्याचं प्रमाणपत्र असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, लसीकरण प्रमाणपत्र असेल, आरोग्य तपासणी कार्ड असेल, असं सर्व त्या ठिकाणी तयार करून घेण्याचं काम हे संरक्षण अधिकाऱ्यांचं असतं. मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 अंतर्गत जी काही कामे संरक्षण अधिकाऱ्याला नेमलेली असतात तर ती कामे त्या ठिकाणी त्यांनी करणं अपेक्षित असतं. म्हणजे अशा पद्धतीचं कामकाज संरक्षण अधिकाऱ्यांचं आहे मित्रांनो. आता संरक्षण अधिकारी यांच्यासाठी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्यासाठी 200 मार्काची ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. ही परीक्षा सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये 200 गुण राहणार आहेत आणि ही ऑनलाईन परीक्षा जानेवारीच्या मध्यावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. 2 तासासाठी हा पेपर असणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जवळपास 47,600च्या वर पगार यांना असणार आहे, 50,000च्या वर. त्याचबरोबर खुला प्रवर्ग असेल तर 1,000 रुपये फी आहे, मागासवर्गीय असतील तर 900 रुपये त्या ठिकाणी फी आहे. फी बाबत बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणताय की सर प्रत्येक परीक्षेला खूप मोठ्या प्रमाणात फी आहे, 1,000 रुपये खुला प्रवर्ग, 900 रुपये मागास प्रवर्ग, तर ही फी कमी केली पाहिजे वगैरे. तर मित्रांनो, ही बाब आपल्या स्तरावरची जरी नसली तरी शासन स्तरावरची आहे आणि निश्चितच भविष्यात जे काही शासन येईल तर ते पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघेल. संरक्षण अधिकारी आणि परिवीक्षा अधिकाऱ्यासाठी पात्रता काय असते, शैक्षणिक पात्रता ते बघणार आहोत. संरक्षण अधिकारी यांना समाजकार्य या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. MSW मास्टर ऑफ सोशल वर्क ज्याला म्हटलं जातं तर ते MSW असणं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव संरक्षण अधिकारी यांना हवा आहे. परिवीक्षा अधिकारी गट क जे आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी त्यांना त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर जे स्टेनो वगैरे जागा आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो त्यांचं जे काही वाणिज्य प्रमाणपत्र असतं, टायपिंग असतं तर ते असणं गरजेचं आहे.
कनिष्ठ काळजीवाहक वरिष्ठ काळजीवाहक जे आहे तर त्या ठिकाणी जे काही बाल गुन्हेगार असतात किंवा जे बालके असतात तर त्यांची काळजी घेण्यासाठी या लोकांची नियुक्ती करण्यात येत असते. तर अशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. या परीक्षेची तयारी आपण चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून आपण सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला चांगली वाटली तर निश्चितपणे आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी करायचं आहे, जेणेकरून मित्रांनो आपलं जे सबस्क्रायबर वाढता आहेत तर निश्चितपणे मी योग्य प्रकारे रिलायबल माहिती देतो, त्यामुळेच वाढत आहेत. तर सगळ्यांनी सबस्क्राईब निश्चित करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मित्रांनो लवकरात लवकर आपले 100K सबस्क्रायबर करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, कारण हे चॅनल आपलंच आहे. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.